मतदारांना आवाहन कराल, बघा, काय सांगाल त्या? महाराष्ट्राची ही निवडणूक ही संयुक्त महाराष्ट्राच्या काळात जी निवडणूक झाली त्या निवडणुकीची आठवण करून देणारी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी जी निवडणूक झाली ती महाराष्ट्र आपला टिकवण्यासाठी, मुंबई महाराष्ट्रात टिकवण्यासाठी, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी ती निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा विजय झाला. त्याच पद्धतीनं ही निवडणूक आहे. या महाराष्ट्राचं व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जे विकृतीकरण सुरू आहे, आम्ही उघडपणे म्हणतो की महाराष्ट्राचं अदानी राष्ट्र व्हायचं नसेल तर त्या दृष्टीनं मतदारांनी आपलं मतदान केलं पाहिजे. ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान या संदर्भात अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रावर जे आक्रमण झालेलं आहे व्यापार मंडळाकडून, त्या विरोधामध्ये ही निवडणूक आम्ही लढतो. आपण पाहिलं असेल, कधी नव्हे इतका पैशाचा पाऊस या निवडणुकीत पडतो आहे. काल रात्रीही मिंदे गटाच्या एका आमदाराकडे मागठाणाला मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली. नाशिकला कोट्यावधी रुपये हॉटेल ताजमध्ये सापडल्याची माहिती आहे. काल विरारला झालेलं नाट्य हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ठिकठिकाणी फक्त पैसे पैसे पैसे. महाराष्ट्रातल्या निवडणुका याआधी आम्ही अनेक वर्ष पाहिलेल्या आहेत. नक्कीच पैशाचा वापर याआधी झाला असेल, पण आज जितका झाला, म्हणजे खोक्याच्या पुढे आता कंटेनर्स आले आणि हे राज्य जे आहे, या राज्याला एक संस्कृती आहे, मराठी माणसाची संस्कृती आहे. या राज्याला एक विचार आहे, या राज्याला एक भूमिका आहे. ती संपूर्ण मोडून हे राज्य व्यापाऱ्यांच्या हाती देण्यासाठी जी ही निवडणूक काही लोक लढत आहेत. मराठी माणसानं सावध राहावं आणि मतदान करावं, एवढं आमचं आव्हान आहे. आणि कालचा जो प्रकार आहे घडलेला, आपण पाहिला असेल, आपण सगळ्यांनी दाखवला असेल, तो अत्यंत गंभीर आहे. मी कालही म्हणालो किंवा उद्धव ठाकरे साहेब म्हणाले, आम्ही दौऱ्यावर जाताना निवडणूक काळात आमच्या बॅगा, आमचे खिसे, आमची पाकिटं तपासतात. आणि काल पैसे वाटल्याबद्दल गुन्हा दाखल झाला नाही. ते अत्यंत निवडणूक आयोग जो म्हणतो ना आम्ही निष्पक्षपातीपणे काम करतो, पैसे सापडलेले आहेत तिथे. स्थानिक आमदार आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी पैसे पकडल्याचं चित्र समोर आणल्यावरती सुद्धा पैसे वाटल्याबद्दल गुन्हा नाही, तर आचारसंहितेचा भंग झाला, पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला, अशा काही किरकोळ गोष्टींविरुद्ध गुन्हे दाखल केले. हे या महाराष्ट्राच्या जनतेने विसरलं. राऊत साहेब, पण तावडे साहेबांचं म्हणणं आहे, तावडे साहेबांचं काय म्हणणं आहे ते तावडे साहेबांचं म्हणणं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे, तावडे साहेबांचं जे काय म्हणणं आहे ते तावडे साहेबांचं म्हणणं आहे. मी परत सांगतो, त्या म्हणण्याशी आमचा काही संबंध नाही. जी चित्र काल आम्ही पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलं, देशाने पाहिलं, ते म्हणणं खरं, की ज्याच्यावरती आरोप आहे त्याचं म्हणणं खरं. जर आरोपीचं म्हणणं खरं असेल तर महाराष्ट्राच्या तुरुंगातल्या सगळ्या आरोपींना, संशयित आरोपींना ताबडतोब मुक्त करावं. नाही, पण ज्यांच्यावर आरोप आहेत ते तावडे आणि ज्यांनी आरोप केले आहेत ते ठाकूर कुटुंबीय एकाच गाडीतून गेले. पण इतकंच मी सांगेन की ते एकाच गाडीतून गेले. एक दिवसापूर्वी नाशिकमध्ये मिंदे गटाचे काही कोटी रुपये पकडले. नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मिंदे गटाचे काही कोटी रुपये पकडले आणि त्याची चर्चा सुरू झाली. त्याच्या आधी अनिल देशमुखांवरती हल्ला झाला, त्याची चर्चा सुरू झाली. या दोन्ही चर्चांवरचं लक्ष उडवण्यात यावं म्हणून विरारमध्ये तावड्यांकडे पैसे आलेले आहेत आणि तावडे पैसे घेऊन निघाले, अशा प्रकारची टीप ज्याला म्हणतो गुन्हेगारी क्षेत्रात, ती टीप दिली. आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ सुरू. भारतीय जनता पक्षाची लोक पैसे वाटण्यामध्ये अत्यंत चाणक्य आणि हुशार आहेत. देशभरामध्ये पैशाचं वाटप कसे करावे, पैसे कसे गोळा करावे, याचं उत्तम ज्ञान भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळे विनोद तावड्यांसारखा कसलेला खेळाडू या क्षेत्रातला
काही चूक करेल असं मला वाटत नाही. पण ही चूक का झाली? त्यांच्या सरकारमधल्या काही लोकांनी, मग ते मिंदे गटाच्या असतील किंवा फडणवीसांच्या असतील, सरकारमधल्याच काही लोकांनी हितेंद्र ठाकूर आणि त्यांनी स्वतः कबूल केलं आहे, माहिती दिली की भागो उधर पैसा बांट रहे, 5 कोटी रुपये घेऊन आले होते अशी हितेंद्र ठाकूर माहिती देत आहे. तिथे होते 5 कोटी रुपये, आमची माहिती आहे 15 कोटी रुपये घेऊन आले होते, जसं सांगोल्यात झालं. मग 9 लाखात कसे काय दाखवले? निवडणूक आयोग काय करतो? अत्यंत गंभीर गोष्ट. हा महाराष्ट्र कसा लुटला जातोय, विकला जातोय, बदनाम केला जातो, याचं हे उत्तम उदाहरण काल विरारचं आहे. काल दोघे एकत्र गेले वगैरे हा त्यांचा प्रश्न आहे, हे त्यांचं राजकारण आहे. ईडीचा फोन आला असेल, ईडीच्या दबावाखाली असेल कोणीतरी, नंतर ईडीचा खटले चालू आहेत काही लोकांवर विरारमध्ये. त्याच्यावर मला आता बोलायचं. सर, सर्वसामान्य माणसांची गाडी म्हणजे मुंबईवरून ठाण्याला यायचं असेल तर 3-4 वेळा चेक केली जाते. मग राष्ट्रीय नेत्यांना काही वेगळा न्याय आहे का? नक्कीच आहे. भारतीय जनता पक्षाचे, मिंदे गटाचे या भागामध्ये, ईशान्य मुंबईमध्ये ठाण्यातून राम रेपाळे नावाचा एक माणूस येतो. मी काल बोललो, राम रेपाळेच्या गाड्यामध्ये पैसे असतात, 4 गाड्या घेऊन येतो, मोठ्या रकमा घेऊन येतो आणि या भागात तो पैशाचं वाटप करून सही सलामत परत ठाण्यात जातो. मुंबईमध्ये सुद्धा ठिकठिकाणी पैसे वाटण्यासाठी मिंदे गटानं खास माणसं ठेवली आहे आणि ते ठाण्यातून येतात. त्यांची अडवणूक होत नाही, त्यांच्या गाड्या तपासल्या जात नाहीत. ते येतात, पैसे वाटतात, बसतात, डायरीत हिशोब लिहितात आणि निघून जातात. या राज्यात जे सुरू आहे ना, हे या राज्याला अधोगती नेणारा हा प्रकार आहे सगळा. काल जो नालासोपारा विरारमध्ये प्रकार घडला त्यामुळे महाराष्ट्राच्या मतदानावर त्याचा कितपत परिणाम? मला असं वाटतं महाराष्ट्राच्या मतदारांनी हे सगळं काल उघड्या डोळ्याने पाहिलं. काही भागामध्ये मताला 5,000 रुपये लावलेले आहेत. विचार करा, कधी काळी ग्रामीण भागामध्ये जो शब्द होता 50 रुपयाला फुली किंवा फुलीला 50 रुपये, म्हणजे 50 रुपये 10 रुपये, आज जर हे सरकार आल्यावर मताला 5,000 रुपये 10,000 रुपये लावले असतील. नारायण राणेंच्या लोकसभा निवडणुकीत मताला 10,000 रुपये होते, हे रेकॉर्डवरती आहे. 5,000 10,000 रुपयाला जर मतं विकत घेता, मग निवडणुका लढायचा कशा करता सामान्य माणसाने? कुठली लोकशाही? हा का लोकशाहीचा उत्सव आहे सगळ्यात मोठा? नाही, ही लोकशाहीची विटंबना आणि विडंबना आहे. नाही, पण राऊतसाहेब, आज वृत्तपत्रातही सर्वच राजकीय पक्ष, युती आघाड्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन केलेल्या मतदारांना, त्यात पानाच्या क्रमांक 1 वर भाजपची जाहिरात दिसते, 2 वर शिंदे गटाची जाहिरात दिसते आणि 3 वर शिवसेना आणि महाविकास आघाडी दिसते. होय, तुम्हाला म्हणायचं काय? ज्याचे पैसे जास्त त्याला पहिला क्रमांक. ऑन मनी आहे ना तो. मीडियानं सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे या गोष्टी. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा कसा कापला जातो आणि आपण कसे शरण जातो वृत्तपत्र स्वातंत्र्यवाले, त्याचा हा उत्तम नमुना आहे. हा ज्याचे जास्त पैसे त्याला पहिलं पान, दुसऱ्या भाषेत त्याला जॅकेट म्हणतात आमच्या भाषेमध्ये. आम्ही ठीक आहे, आमच्याकडे जे आहे त्यानुसार आम्ही लोकांपर्यंत पोचतो. ज्यांच्याकडे उमेदवारच, ज्यांचा एकही आमदार नाही बरं का, ज्यांचा पक्ष लोकसभेलाही लढला नाही, अशा पक्षानं सगळ्यात जास्त खर्च केल्याचं दिसतं. हा कुठून आला पैसा? त्या पक्षानं सगळ्यात जास्त जाहिराती, सगळ्यात जास्त होर्डिंग, सगळ्यात जास्त दौरे, खाजगी विमानानं, ह्यानं त्यानं. प्रश्न असा, हा पैसा कोण पुरवतो आहे आणि कोणासाठी पुरवतो, याच्यामध्ये कोणाचे इंटरेस्ट आहेत हे सुद्धा या राज्याच्या जनतेला समजतं. आमच्यावर टीका करणं सोपं आहे, पण आम्ही अत्यंत प्रामाणिक फाटके लोक आहोत. आमच्याकडे जे आहे त्याची गोळाबेरीज करून, कोंड्याचा मांडा करून आम्ही निवडणुका लढवतो. सर, म्हणजे विक्रोळी मतदारसंघातून उभे आहे. कोण? आपले बंधू सुनील राऊत विक्रोळी मतदारसंघातून उभे आहे. याच मतदारसंघात राज ठाकरेंच्या 2 सभा झाल्या, एक रॅली झाली. एकूण 3 वेळा ते आले. श्रीकांत शिंदे देखील आले होते. मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे या मतदारसंघात आले नव्हते. आपण सभा घेतली होती या मतदारसंघात. काय वाटतंय मुंबईमध्ये? लावताय बघा, संजय राऊतांच्या बाबतीमध्ये हे जे आहेत सगळे लोक तुम्ही नावं घेतली, त्यांची एक वेगळी भूमिका आहे. मी या जमिनीवर प्रामाणिकपणानं एका निष्ठेनं ठामपणे उभा आहे. निष्ठा महत्त्वाची. आम्ही निष्ठा विकल्या नाहीत, त्याची पोटदुखी त्यांना आहे. पण तुम्ही इथे किती वेळा जरी आलात
तरी आमची निष्ठा कोसळणार नाही आणि आमची निष्ठा पराभूत होणार नाही. हे मी वारंवार ह्या लोकांना सांगतो. माननीय उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगितलं मुंबईतल्या लोकांनी की महाराष्ट्रात जास्त वेळ द्या, मुंबईच्या बाहेर जास्त वेळ द्या, मुंबई आम्ही सांभाळतो. नाही, पण राऊत साहेब, एकच की तुम्ही जाहिरातींचा जो उल्लेख केला, तर असं तुमचं म्हणणं आहे का, किंवा असं मला विचारायचं आहे की मनसेच्या मागे किंवा राज ठाकरेंच्या मागे देशातल्या काही मोठ्या अदृश्य शक्तींचा हात, मी कोणाचंही किंवा नाव ते घेणार स्वबळावर नाही. निवडणूक लढतायत, असं ते म्हणतायत. समझने वाले को इशारा काफी आहे, समझने वाले को इशारा काफी आहे. मला कोणाची नावं घ्यायची नाहीत. पण मी तुम्हाला, तुमच्या लक्षात नसेल तर मी तुम्हाला निदर्शनास आणू देऊ इच्छितो की काय चाललेलं आहे सध्या या महाराष्ट्रामध्ये. सर, कल इलेक्शन कमीशन ने नवंबर से 9 लाख का रिकवरी दिखा है, जबकि बुक में करोड़ का व्यवहार दिख रहा है. करोड़ों का व्यवहार कर नाला सपारा में हो गया. उस रूम में 5 करोड़ थे. ये मैं नहीं बोल रहा हूँ, ये मैं नहीं बोल रहा हूँ, ये रिकॉर्ड और टीवी और कैमरा दिखा रहे हैं. 5 करोड़ रूम में थे और पूरे होटल में 15 करोड़ थे. कहाँ गया पैसा? 9 लाख दिखाया. और जो FIR लॉज हुआ है वो पैसे का डिस्ट्रीब्यूशन के लिए नहीं है. वो आचार संहिता का भंग क्या है, ये प्रेस कॉन्फ्रेंस लिया, ये किया, फालतू चीज़ के ऊपर ही किया है. तो ठीक है, देख लेंगे. आप आज चुनाव होने दो. सर, कहीं ना कहीं विनोद तावड़े को बलि का बकरा नहीं बनाएंगे कमीशन? एक दिन पहले नासिक में एकनाथ शिंदे का पैसा पकड़ा गया, करोड़ों रुपया, नासिक के एक 5 स्टार होटल में. और तुरंत उसके बाद वो फोकस वहाँ जो गया वो हटाने के लिए यहाँ पैसा. देखो, ये भाजपा वाले पैसे बांटने में, जमा करने में माहिर लोग हैं, होशियार लोग हैं. हाँ, पूरी यंत्रणा उनकी है, प्रशासन उनका है, फिर भी पकड़े गए. उसका मतलब है दाल में कुछ काला है, घर में कोई भेदी है, उसने सब कुछ किया है. कैसे सर एकनाथ शिंदे बिना प्रोटोकॉल के घूम रहे, बिना कॉम्बे के घूम रहे पुलिस में? क्योंकि और पैसा है ना डिक्की में. जो गाड़ियाँ उनके साथ घूम रहा है उसमें हर गाड़ी में पैसे की बैग है. पूरा खोके खोके और कंटेनर घूम रहे हैं उनके पीछे. छोड़ दीजिए. उसने कल कहा है कि विनोद तावड़े के ऊपर, विनोद तावड़े के पास पैसे नहीं मिले लेकिन उन पर हमला हुआ है वहाँ के जो लोग. अरे छोड़ दीजिए. ये फडणवीस और एकनाथ शिंदे ने मिलकर उनका गेम बजाया है. चलो. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.